नमस्कार मित्रांनो, सध्या राज्यभरात एसटी महामंडळाच्या NCMC कार्डची मोठ्या प्रमाणात नोंदणी सुरू आहे. अनेक नागरिकांनी हे कार्ड काढलेलं आहे, तर अनेक जण अजूनही संभ्रमात आहेत. काही जण विचारत आहेत, माझं वय 35 वर्ष आहे, मला हे कार्ड काढता येईल का? तर काही जण म्हणतात, मी 50 वर्षांचा आहे, माझ्याकडे हे कार्ड आवश्यक आहे का? अनेक विद्यार्थ्यांचे पालक विचारत आहेत की विद्यार्थ्यांनी हे कार्ड काढावं की नाही. तर काही जणांचा प्रश्न असा आहे की आधार कार्ड असताना वेगळं NCMC कार्ड काढण्याची गरजच काय? आणि सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे कार्डसाठी अर्ज करून अनेक दिवस झाले पण अजून कार्ड मिळालेलं नाही. जर तुमच्याही मनात असे प्रश्न असतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आज आपण NCMC कार्ड बाबतची संपूर्ण माहिती अगदी सोप्या भाषेमध्ये समजून घेणार आहोत. मित्रांनो, सर्वप्रथम हे समजून घेऊया की हे कार्ड NCMC कार्ड हे नेमकं आहे तरी काय. हे एक आधुनिक डिजिटल कार्ड आहे, ज्याच्या माध्यमातून भविष्यात एसटीच्या सवलतीच्या प्रवासासाठी ओळख पटवली जाणार आहे. आज अनेक ठिकाणी आधार कार्डच्या आधारे सवलती मिळत असल्या तरी पुढील काळात सवलतीच्या प्रवासासाठी NCMC कार्ड महत्वाची भूमिका बजावणार आहे. म्हणूनच अनेक नागरिकांना हे कार्ड काढण्याचे आवाहन करण्यात येत आहे. या कार्डचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे हे फक्त ओळखपत्र नसून त्यामध्ये रिचार्ज करण्याची सुविधा देखील उपलब्ध आहे. म्हणजेच हे कार्ड एका प्रकारचं डिजिटल वॉलेट म्हणून काम करू शकतं. प्रवासासाठी तिकीट घेताना रोख रक्कम देण्याची गरज कमी होणार असून कार्डमध्ये आधीच पैसे भरून ठेवण्याची सुविधा उपलब्ध असणार आहे. माहितीनुसार या कार्डमध्ये 50 रुपयांच्या पटीने रिचार्ज करता येणार आहे. म्हणून भविष्यातील डिजिटल प्रवास व्यवस्थेचा हा एक महत्वाचा भाग मानला जात आहे. आता सर्वात महत्वाचा प्रश्न, हे कार्ड नेमकं कोणाला काढावं लागणार? मित्रांनो, सवलतीच्या दरात प्रवास करणाऱ्या जवळपास सर्वच प्रवासी वर्गांसाठी हे कार्ड आवश्यक ठरणार आहे. यामध्ये ज्येष्ठ नागरिक, अमृत ज्येष्ठ नागरिक, महिला, विद्यार्थी, पत्रकार, दिव्यांग व्यक्ती तसेच इतर पात्र लाभार्थी यांचा समावेश आहे. म्हणून आपण कोणत्या वर्गात मोडत असाल आणि एसटी मधील सवलतीचा लाभ घेत असाल तर हे कार्ड काढून घेणं महत्वाचं ठरणार आहे. सध्या राज्यातील विविध बसस्थानकांवर आणि एसटी डेपोमध्ये हे कार्ड काढण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. त्यामुळे इच्छुक नागरिक जवळच्या बसस्थानकात जाऊन नोंदणी करू शकतात. आता शुल्काबद्दल बोलायचं झालं तर ज्या नागरिकांनी प्रथमच NCMC कार्ड काढायचं आहे त्यांच्यासाठी शुल्क 199 रुपये ठेवण्यात आलेलं आहे. तर ज्यांच्याकडे आधीच जुनं कार्ड आहे आणि ते बदलून नवीन कार्ड घ्यायचं आहे अशा व्यक्तींना 149 रुपये शुल्क भरावं लागणार आहे. आता वयोगटानुसार सवलतींबाबत माहिती जाणून घेऊया. अमृत ज्येष्ठ नागरिक या श्रेणीमध्ये येण्यासाठी वय 65 ते 75 वर्षांच्या दरम्यान असणं आवश्यक आहे. या वयोगटातील पात्र नागरिकांना NCMC कार्डच्या माध्यमातून 50% सवलतीचा लाभ हा मिळणार आहे. त्यानंतर 75 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या नागरिकांसाठी वेगळी सुविधा लागू आहे. 75 वर्षांवरील महिला किंवा पुरुष अशा सर्व पात्र नागरिकांसाठी एसटी प्रवास हा पूर्णपणे मोफत असणार आहे. महिलांबाबत बोलायचं झालं तर महिलांसाठी लागू असलेली 50% प्रवास सवलत या कार्डच्या माध्यमातून मिळणार आहे. म्हणून सवलतीच्या प्रवासाचा लाभ घेणाऱ्या महिलांनी देखील हे कार्ड काढून घेणं आवश्यक आहे. आता विद्यार्थ्यांबाबतचा महत्वाचा मुद्दा, शाळा आणि महाविद्यालये सुरू होत असताना अनेक विद्यार्थी एसटी बसने प्रवास करतात. पूर्वी ज्या पद्धतीने पास काढून विद्यार्थी प्रवास करत होते त्यामध्ये आता NCMC कार्डचा देखील वापर होणार आहे. विद्यार्थ्यांसाठी कागदपत्रांची प्रक्रिया मात्र थोडी वेगळी असल्याचं सांगितलं जात आहे. यासाठी स्वतंत्र अर्ज भरावा लागतो. या प्रक्रियेची सविस्तर माहिती तुम्हाला एका वेगळ्या व्हिडिओमध्ये देण्यात आलेली आहे. तो व्हिडिओ तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन त्याची लिंक पाहून घ्या आणि तो व्हिडिओ नक्की पहा. त्यानंतर
पत्रकार आणि स्वातंत्र्य सैनिक यांच्यासाठी देखील काही कागदपत्रांची आवश्यकता असते. पत्रकारांसाठी आधार कार्ड आवश्यक आहे, तर स्वातंत्र्य सैनिकांसाठी त्यांच्याकडे असलेले संबंधित प्रमाणपत्र किंवा ओळखपत्र सादर करावं लागणार आहे. आता अनेक ज्येष्ठ नागरिकांना येणारी एक मोठी अडचण पाहूया. नोंदणी करताना आधार कार्ड सोबत बायोमेट्रिक पडताळणी केली जाते, म्हणजेच अंगठा किंवा बोटांचे ठसे मशीनवर द्यावे लागतात. मात्र अनेक ज्येष्ठ नागरिकांच्या बोटांचे ठसे मशीन मध्ये व्यवस्थित वाचले जात नाहीत. अशा परिस्थितीत संबंधित नागरिकांनी आधार सेवा केंद्रामध्ये जाऊन आपले बायोमेट्रिक तपशील अद्ययावत करून घ्यावेत. यानंतर पुन्हा नोंदणी केल्यास कार्ड मिळण्यास मदत होऊ शकते. आता कागदपत्रांबाबत बोलूया. ज्येष्ठ नागरिक, अमृत ज्येष्ठ नागरिक किंवा महिला लाभार्थी असतील तर त्यांना प्रामुख्याने आधार कार्ड सोबत घेऊन जावं लागणार आहे. तसेच नोंदणीच्या वेळी मोबाईल क्रमांक कार्यरत असणं आवश्यक आहे, कारण नोंदणी प्रक्रियेदरम्यान मोबाईलवर OTP येतो आणि त्याद्वारे पडताळणी पूर्ण केली जाते. आता शेवटचा आणि सर्वाधिक विचारला जाणारा प्रश्न, मी अर्ज केला आहे पण कार्ड अजून मिळालेलं नाही, आता काय करायचं? मित्रांनो, नोंदणी झाल्यानंतर कार्ड त्वरित मिळेलच असं नाही. कार्ड तयार होऊन संबंधित डेपो किंवा बस स्थानकामध्ये पोहोचल्यानंतर लाभार्थ्यांच्या मोबाईलवर SMS पाठवला जातो. म्हणून अर्ज केल्यानंतर नियमितपणे मोबाईलवरील संदेश तपासत राहणं महत्वाचं आहे. SMS प्राप्त झाल्यानंतर ज्या बस स्थानकातून किंवा डेपोमधून अर्ज केला होता त्या ठिकाणी जाऊन कार्ड स्वीकारता येतं. म्हणून अर्ज केल्यानंतर घाई गडबड न करता मोबाईलवरील संदेशची वाट पाहावी. तर मित्रांनो, NCMC कार्ड कोणासाठी आहे, ते का आवश्यक आहे, कोणत्या वयोगटाला कोणत्या सवलती मिळतात, विद्यार्थी, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी काय प्रक्रिया आहे, तसेच कार्ड मिळण्यास विलंब झाल्यास काय करावं, याबाबतची संपूर्ण महत्त्वाची माहिती आपण आज जाणून घेतलेली आहे. जर ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रपरिवारासोबत आणि नातेवाईकांसोबत शेअर करा, कारण अजूनही अनेक लोक या विषयाबाबत संभ्रमात आहेत. आणि अशाच महत्त्वाच्या शासकीय योजना, नवीन अपडेट्स आणि जनहिताच्या माहितीसाठी आपल्या खबर लाईट YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नव्या आणि उपयुक्त माहितीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.